नियोजन तुम्हा आपल्यासाठी आहे. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. आहे का गरज आहे का? मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. या कसा आणि ऐका तो जीव त्या सुखाला पात्र होतो. मी सांगते का? मी मुळीच सांगत नाही. आज ज्याच्या नावावर जग टाहो फोडतंय अशी असणारी जगाची माऊली आपल्याला 9व्या अध्यायामध्ये पहिल्याच क्रमांकाच्या ओवीत सांगते. तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड आहे का? मग काय करायचं? जर का तुम्ही हे कीर्तन मन लावून जर का ऐकलं तर तुम्ही त्या सुखाला पात्र होताय. मी सांगते का? मी नाही, माऊली सांगते. म्हणून आता काय करायचं? अंतरंगाचे कान उघडे करायचे आणि बाह्य रंगाचे कान बंद करायचे. विठ्ठल विठ्ठल माईबाप प्रथम तर सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सूर्यासमोर काजवायचा असा काय उजेड पडेल? सूर्यासमोर काजवायचा असा काय उजेड पडेल? परंतु सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृती दादा या सर्व सद्गुरूंचे स्मरण करून मी इथे उभारली आहे. मी जेही काय बोलणार आहे माझ्या गुरूंची कृपा आहे. जर का माझ्या जीवनामध्ये गुरु जर का आले नसते तर मी तर उभा राहण्याची माझी पात्रता नव्हती. म्हणून मी आता जेही काय बोलेल ते माझ्या गुरुच्या कृपाशीर्वादाने बोलेल. विठ्ठल विठ्ठल माईबाप आज काय बरं? आज विशेष काय? कशासाठी तुम्ही आपण इथे जमलोय? हनुमान जयंती. बरं हनुमान जयंती का साजरी करतो आपण? काय विशेष हनुमान जयंतीचं? रामायण कधी ऐकलं का तुम्ही? रामायण आता रामनवमी झाली. 6 एप्रिलला रामनवमी होऊन गेली आणि आता त्यांच्या भक्ताचा जन्म आहे. त्यांची भक्ताची जयंती आहे आणि ते निस्सीम भक्त म्हणजे भगवान हनुमान, बजरंग बली आपण म्हणतो. कशाकरिता करतो ही हनुमान जयंती? कशाकरिता करतो? तर आपल्यावरती जे संकट आलेलं आहे ते निवारण्याकरिता आपण त्या हनुमान जयंतीचं काय करतो? आपण ती साजरा करतो. मग हे हनुमान जयंतीचा आपण साजरा करतोय. माझ्या हनुमंतरायांनी आपल्यावरती फार उपकार केले, कोणावरती उपकार केले नाही असं रामायणामध्ये पात्र नाही. हनुमंतरायांचं पात्र आहे म्हणूनच ते रामायण आहे. रामायण कधी ऐकलं का कुणी? नसल ऐकलं तरी आज आपल्याला माहिती पडणार आहे. विठ्ठल विठ्ठल सीतेचा शोध आणला, सीतेला आणून दिलं, ते रामावरती उपकार केले. सीतेला आणून दिलं, रामावरती उपकार केले. वानराला मारलं, सुग्रीवरती उपकार केले. रामाची भेट करून दिली, भरतावरती उपकार केले. केले ना? मग असं हनुमंतराय कोणत्या कुळात जन्माला आले होते बरं? कुपी कुळी हनुमंत. त्यांचा जन्म हा वानर कुळामध्ये होता. कोणत्या कुळामध्ये होता? तर वानर कुळामध्ये ते जन्माला आले होते आणि असे निश्चित भक्त त्यांनी त्यांच्या हृदयामध्ये भगवंताला लपवून ठेवलेलं असे रत्न आपल्या पोटी जन्माला येण्याकरिता ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज आहे. असे रत्न आपल्या देखील पोटाला जन्माला आले पाहिजे. हनुमंतराय कोण होते? रामाचे निस्सीम भक्त होते. एवढे निस्सीम भक्त होते की एक वेळेस काय झालं? सीता माता शृंगार करत होती. सीता माता एका आरशापुढे काय करत होत्या? शृंगार करत होत्या. शृंगार करत होत्या. त्यांच्या भांगामध्ये त्या सिंदूर भरत होत्या. काय भरत होत्या? सिंदूर भरत होत्या. तेवढ्यात हनुमंतराया तिथं आले. हनुमंतराया तिथं आले आणि सीता मातेला विचारतात, माते तू करतेस तरी काय? ते तरी सांग. ती म्हणते, बाळा अरे मी भांगामध्ये सिंदूर भरते. मग हनुमंतराया त्या सीते मातेला विचारतात की माते हे सिंदूर कशासाठी भरतात? कारण ते लहान होते. तेव्हा सीता माता माझी बोलते, पतीचं दीर्घ आयुष्य वाढावं म्हणून सिंदूर लावावा लागतो. एका सुग्रणीला लावावा लागतो ना. प्रत्येक जण लावतात ना. ती प्रथाच आहे. पहिल्यापासूनची ती प्रथाच आहे. सिंदूर लावायचं म्हणजे ते आपल्याकडं काय आहे? प्रथा आहे. लग्न झालेल्या बाईनी काय लावायचं? काय लावायचं बोला? सिंदूर लावायचा. असं झालं. मग हनुमंतराया धावत पळत बाजारामध्ये
रानामध्ये गेले, मोठी डब्बी आणली, कशाची तर सिंदुराची डब्बी आणली आणि स्वतःच्या अंगाला पूर्णपणे सिंदूर लावून घेतला. कारण का, माझ्या माता सीतेकडे गेले. माता सीतेकडे गेल्यानंतर माता सीता म्हणते, अरे बाळा हा काय प्रकार, हा काय प्रकार विचारल्यानंतर हनुमंतराया म्हणतात, अगं तू तर एक भांगामध्ये सिंदूर भरतेस तर रामाचं आयुष्य वाढतंय. मी माझ्या सगळ्या अंगाला लावून घेतो, म्हणजे माझ्या भगवान रामाचं किती आयुष्य वाढेल. ह्याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात निस्सीमता, याला म्हणतात भक्तीचा प्रतीक, आणि ते म्हणजे हनुमंतराया. विठ्ठल विठ्ठल आज हनुमंतरायांचा पर्व काळ आहे, एवढंच ऐकून जायचं. काय ऐकून जायचं? सबसे बड़ा कौन है? पृथ्वी सबसे बड़ी है. पर पृथ्वी काहे की बड़ी? वो तो शेष के माथे पे खड़ी. पर शेष काहे का बड़ा? शेष सबसे बड़ा. अरे शेष काहे का बड़ा? शेष तो भगवान शंकर के गले में पड़ा. तो भगवान शंकर सबसे बड़े. पर भगवान शंकर सबसे कैसे बड़े? उनका कैलाश पर्वत रावण ने एक बाण में उखाड़ा ना. मग भगवान रावण बड़े, रावण कहीं के बड़े? राम ने एक बाण में उसको उखाड़ दिया. मारलं ना एका बाणामध्ये रावणाला, मारलं ना. जेव्हा बेंबीवरती मारलं तेव्हा भगवान रावण मेले. रावण मेला. रावण, त्याला भगवान शंकराचा वर होता की बाबा जोपर्यंत त्याच्या बेंबीला कुणी बेंबीला जेव्हा वार करेल तेव्हाच तो त्याला देव आज्ञा होणार, तो तेव्हा मरणार. असा कुणी वर दिला त्याला? भगवान शंकरांनी. मग राम सबसे बड़े. अरे राम काहे के बड़े? राम तो हनुमान जी के हृदय में खड़े. तो हनुमान सबसे बड़े राजा. म्हणजेच काय, तर इतर रक्त आणि भक्तीचं प्रतीक एक म्हणजे फक्त हनुमंतराया. आणि हनुमंतराया सगळ्यात श्रेष्ठ अवतार म्हणजे हनुमंतरायांचा. विठ्ठल विठ्ठल आणि आज त्यांचा जन्म उत्सव. अंजनी मातेच्या पोटी जन्माला आले. अंजनी मातेने किती संस्कार त्यांच्या मुलावरती केले असतील, असे संस्कार आपण पण आपल्या मुलावरती केले पाहिजेत. आपण जर का असे संस्कार जर का केले, असं रत्न जर का जन्माला आणलं तर आपल्या कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल आदर्शवरती श्री जगद्गुरु तुकोबराया त्यांना दंडवत घालतात. या माझा दंडवत कुपी कुळी हनुमंत. एवढी जगाचे तुकोबराया ज्यांनी कळस चढवला असे असणारे तुकोबराया श्रीमंताचे श्रीमंत त्यांना दंडवत घालतात. या माझा दंडवत कुपी कुळी हनुमंत. काय गरज होती त्यांना? देवाचे देव श्रीमंत होते ते, काय गरज होती? परंतु तशी निस्सीम भक्त होते ते. म्हणजेच काय, मला सांगायचा उद्देश म्हणजे काय, आपण देवाची भक्ती करतो पण त्या भावाने करतो का? भगवंताला निस्वार्थ भाव लागतो, पण आपण देवाकडून अपेक्षा ठेवतो. मग देवाने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवावी? आपणच देवाकडून ठेवतो. मग देव आपली काय ठेवणार अपेक्षा? देव आपल्याकडून ठेवाल का काही? तुम्हीच त्याला मागता सगळं. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती विना देव भेटत नाही, पैशा विना संसार चालत नाही, मी हे करू का ते करू, सांगा मी काय करू. तेव्हा माझे संत एकच सांगतात, संसारी असावे असुनी नसावे, संसारी असावे मदन करावे वेळोवेळा, काय सांगितलं? संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. मग तेच जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला पण तेच
भजा रे कुणाला भजा? विठ्ठलाला भजा. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जीवनामध्ये येऊन जर का तुम्ही परमार्थ जर का करत नसाल तर तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार. मी म्हणते का? मी मुळीच म्हणत नाही. ज्याच्या नावाखाली आपण जगतोय, कीर्तनकार जगतोय, तेच सांगतात की बाबा तुम्ही जर का विठ्ठलाला बसलं नाही तर तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. मग मला असं सांगा, आता भगवंत कुणाला दिसला का? मला सांगा, विठ्ठल कुणाला दिसला का? सांगा, कुणाला दिसला? खाली बसलेली मंडळी कुणाला दिसला का? आजपर्यंत कोणता देव तुम्हाला दिसला हे सांगा. कोणताच देव नाही दिसला. परंतु आपलं कसं झालंय, ह्या देवाने नाही ऐकलं की दुसऱ्या देवाकडे जायचं, दुसऱ्या देवाने नाही ऐकलं की तिसऱ्या देवाकडे जायचं, तिसऱ्या देवाला नवस करायचा, त्यांनी नाही ऐकलं तर चौथ्या देवीकडे जायचं. नवसावर नवस करत जायचे, पण एकही नवस काय देव पूर्ण करत? पण गर्भामध्ये आपण देवाला नवस दिला तो पहिले पूर्ण केलं का? देवानी करायच्या आधी दिले गर्भात वचन, देवा मे तुझे करीन भजन, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. केला का नवस पूर्ण? नाही केला. का नाही केला? आठवीन पाय हा माझा नवस. केला का नवस पूर्ण? सगळे नवस माणूस फेडतो. माझ्या पोराला पोरग व्हावं म्हणून नवस फेडतो, सगळं काही करतो. मग देवाचा नवस फेडला का आपण? नाही फेडला. मग कुठं फेडायचं हे सगळं? कुठं फेडायचं? कुठल्या जन्मात तुम्ही फेडणार आहे? विठ्ठल विठ्ठल मला तुम्ही सांगा, तुम्ही आले कुठे? तुम्ही आले कुठून? तुम्हाला करायचं काय आणि तुम्ही करता काय? अरे आला सी कोठवानी या जसी कोण रठाया, गरदार तुझं ना हे अवघी लटकीच माया. जे दिसतंय ते सर्व नाश पावणार आहे एवढं माहीत असून तरी आपण त्या संसाराच्या नादी लागतो. पण माईबाप संसार हा करावा लागतो. प्रत्येक संतांनी पण संसार केला, पण त्यांच्यात गुंतून राहिले का? सगळ्या संतांनी संसार केला पण त्याच्यात कुणीही गुंतून राहिलं नाही. आपला विषय काय होता? आपण आलोय कुठे? अरे आला सी कोठवणी या. पाण्याला अक्कल आहे पण मनुष्याला अक्कल नाहीये. पाण्याला अक्कल आहे, पाण्याला माहितीये की मला कुठं जायचंय. पाण्यामध्ये किती जरी आडकाट्या आल्या, किती जरी त्याच्यात दगड आले, किती जरी काट्या आल्या, किती जरी माती आली, किती जरी आपण घाण टाकली तरी ते पाणी जिथं जायचंय तिथं जातंय. पण माणूस जातंय का जिथं जायचंय तिथं? देवाला नवस केला होता कुठं? गर्भामध्ये. अजून पेडतो. मग जिथं नाही जायचंय आपण तिथं जातो. आपण देव 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 करतोय पण आजपर्यंत देवाचा पत्ता लागलेला नाही. त्याच्यासाठी देव जाणून घेण्यासाठी हा देवानी आपल्याला मनुष्य जन्म दिला. कशासाठी दिला? नुसतं 3 टाइम चारायला दिला का? कशासाठी दिला? नुसतं भोजनाला दिला का 3 टाइम? मुळीच नाही. अत हात का मानव देह अल्लाने तुझं दिया. 3.5 हाताचा नरदेह तुम्हाला आपल्याला दिला. अवत हात का मानव देह अल्लाने तुझं दिया. अरे खाया पिया सुख से सोया ना हक जमाना खोया. कहत कबीरा सुन वैसा दो. अरे आया वैसा गया. केलं काय जीवनामध्ये येऊन? केलं काय? नुसतं बायका पोरं सांभाळली त्यांचा संसार का तुमचा? तेवढंच केलं का? देवासाठी कधी करणार? कधी केलं? बालपणे खेळण्यात गेले, तरुणपणे विषयात गेले, म्हातारीपणी तुमच्या अंगीवर नसळ, नेत्रगटी दाट खिळखिळ नाही केली हरिनामाची जोड. अजून तरी सावधो मोडा तुझे आप तुला पारखे नेती. स्मशानेने नेऊन तुझ्या तोंडात घालती माती, स्मशानेने नेऊन तुझा नावाचा शिंतोळा घेती. तरी आपण जागे व्हायला रेडी. आपलं बालपण खेळण्यात जातं. जातं का नाही? प्रत्येकाचं जातं ना का? बालपणीच भजन करत असतात नाही ना? बालपणी खेळण्यात जात,
आपण मुलं कधी शाळेत घालतो, लहान पोरं कधी शाळेत घालतो, 3-4 वर्षाचं झालं की शाळेत घालतो. काही शाळेत का घालतात? मोठं होऊन त्याने आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून घालतं ना, बरोबर. त्यांनी मोठं होऊन शिकून काहीतरी डॉक्टर, इंजिनियर पदवी प्राप्त करावी म्हणून आपण त्याला लहानपणी शाळेत घालतो. लग्न कधी करतात तुमच्या? लग्न कधी करतात? कधी करतात? तरुणपणी करतात ना? तरुणपणी करतात का म्हातारपणी करतात का लहानपणी करतात? कधी करतात? तरुणपणी करता ना? तरुणपणी करतात. शाळेत पण मुलं लहानपणी घालतात. मग देवाची भक्ती का म्हातारपणी करतात? काय विषय देवाच्या भक्तीचा? सगळं लवकर आहे मग माझ्या देवाची भक्ती का? हा, आता वय का आमचं? आता खायचं प्यायचं वय, खाऊ द्या आम्हाला. तसं नाही महाराज. कल करे तो आज कर, आज नहीं इस भगत, अरे निकल जाएगा सास तो करेगा कब. हा श्वास एकदा जर का निघून गेला तर करता येईल का? काय मुळीच करता येणार नाही. आता जर का कीर्तन करता करता मी इथून खाली उतरल का नाही म्हणून माझं गॅरंटी नाही. क्षण भंगूर नाही बरवसा वारे सावध तोडा मायाशा. कुणीही कुणाचा बरवसा करू शकत. कोण कधी जाईल म्हणून गॅरंटी आहे का? सगळे जायला चालेल. एक प्रवासी प्रवास करत असताना एका झाडाखाली तो बसला. एखादा प्रवासी प्रवास करत असताना झाडाखाली तो बसला. उन्हातानाची वेळ आहे, एका झाडाखाली तो बसला. त्याला जर का प्रवास करायचा असेल तर त्याला त्या झाडाखालून उठावंच लागल ना. तेव्हा त्याचा प्रवास संपल का? असा संपल मुळीच नाही. त्याला उठावंच लागल ना तिथून. तेव्हा त्याचा प्रवास काय होईल? त्या प्रवासात. मग तसंच आपलं आहे. आपण संसारामध्ये इथं फक्त आलो प्रवासासाठी. प्रवासी आहोत आपण. आपल्याला काय करायचंय? इथून आपल्याला तिथं जायचंय. मग कसं जायचं? जसं पक्षी येतात, दाना खातात, चारा खातात आणि उडून जातात. पक्षी अंगणी उतरती, ते गुंतून जातात का? तसं आपल्याला गुंतून राहायचं नाही. पक्षी अंगणी उतरती, ते काय गुंतून या राहती. तैसे असावी संसारी, जवळवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी, जवळवरी प्राचीनाची दोरी. माईबाप सगळ्यांना जायचंय. राम प्रभूजी आले आणि गेले, कृष्ण परमात्मा आले आणि गेले, हनुमंतराय आले आणि गेले. इथं कुणी उरलं नाही. उरलंय का कुणी? कुणी उरलं नाही. पण तत्व रूपाने आज सुद्धा ते तुमच्या आपल्यात आहेत. कुणी राहायला इथं आलेलं. देह हा प्रत्येकाचा जात असतो, परंतु आत्मा हा अमर आहे. आत्मा हा अमर आहे. जसं जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरे स्वीकारीजे चैतन्य नाते. मग आत्मा काय करतो? माझा देह झाला की हा आत्मा दुसऱ्या देहामध्ये प्रदर्पण करतो. देह हा जाणार आहे, परंतु आत्मा हा अमर आहे. प्रत्येक जण जाणार आहे. देह जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल.
जाईल. खाली काय म्हणतात ते, का रे न उमजसी दगडा. आपल्याला कोण दगड म्हणलं, देव दगड म्हणलं आपल्याला. का रे न उमजसी दगडा, कैचा हाती गोडे वाडा. आपण कोणता वाडा घेऊन बसलो, हा वाडा. अरे राजा, पण या वाड्यामधून भले भले निघून गेले. आजा गेला पंजा गेला, बाप्पा बसला गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटी भयाले मोठे. पंढरी वाचून तुझ्या ठाव नाही कोठे राजा. आहे का पंढरी वाचून तुझ्या ठाव नाही कोठे. तरी आपण जागे होत उठा उठा साधू संत. साधा आपुले हित गेला गेला हा नरदेह. मग कैसा भगवंत आता जागा रे भाई नो जागा. हा जर का एकदा नरदेहातला जर का वारा निघून गेला तर खाली काय राहतो, खाली काय राहतो, पसारा. निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. खाली राहिला पसारा, खाली राहिला पसारा. निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा. निघून गेला वारा आणि खाली काय राहतो, पसारा राहतो. आपण काय म्हणतो, आमचे नाना गेले. कोण गेले, नाना. अरे नाना तर खाली झोपलेले पडलेले आहेत, गेले कोण, निघून गेला वारा. काय निघून गेला, निघून गेला वारा. खाली राहिला पसारा. एक ना एक दिवस तुमचा आपला सुद्धा असाच होणार आहे. या आठवड्यामधून आपला पण एक वार पक्का आहे जाण्याचा. आपल्या हातामध्ये वेळ आहे, विचार करून पहा. विचार जर का केला तर जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मग आता काय विचार करायचा आहे आपल्याला. मी म्हणले तुम्ही विचार करा, तेव्हा तुमचं जीवन सुजलाम सुफलाम होतं. मग विचार काय करायचा, आपलं भाग्य कसं उजळल, हे भाग्य आपलं कसं उजळल. तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. मग कधी भाग्य उजळल, गाडी घेतली, बंगला घेतला, भाग्य उजळलं का. धन संपत्ती आली, लाखो प्रॉपर्टी आली म्हणून भाग्य उजळल का. मग कधी भाग्य उजळल. तुकाराम महाराज म्हणतात की बाबा, जेव्हा तुझ्या जीवनामध्ये सद्गुरू लागतील तेव्हा तुझं भाग्य उजळलं. जेव्हा नाम तुझ्या जीवनामध्ये येईल तेव्हा तुझं भाग्य उजळल. पुढे जाऊन ते म्हणतात अवघी चिंता वारली. आता मला सांगा, वारली म्हणजे काय असतं तुमच्या भाषेत, गाववाल्यांच्या भाषामध्ये वारली काय असतं. इकडे लक्ष द्या, इकडं कीर्तन 2च तास आहे, नंतर इकडं तिकडच बघायचंय आपल्याला. इकडं तिकडच बघा नंतर. मग माझा नाही संबंध, तुमचा नाही संबंध. आता आहे तर लक्ष घ्या, लक्ष द्या. मला सांगा, वारली म्हणजे काय असतं तुमच्या भाषेत. मेली. वारली म्हणजे काय, मेली, खतम झाली. ती परत उगते का, उगम होतो का परत तिचा, मुळीच नाही. वारली म्हणजे मेली. तुकाराम महाराजांची चिंता मिळती, आपली मेली का, वाढतच जाते आपली. पोराला पोरगी भेटती का नाही, पोराला पोरगी भेटल्यानंतर त्याला पोरग होतच का नाही, डॉक्टर चांगला भेटतच का नाही, हॉस्पिटल मध्ये डॉक्टर चांगला भेटतच का नाही. एक डॉक्टर ऑपरेशन करण्याकरिता एका ह्याच्यात निघाला, कशामध्ये, हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्याकरिता निघाला एका पेशंटचं. डॉक्टरने काय घेतलं, हातामध्ये ताट घेतलं, हातामध्ये एक हार घेतला आणि काय घेतलं, दिवा घेतला आणि तो पेशंटचं ऑपरेशन करण्याकरिता निघाला. पेशंट नेमका डॉक्टरला म्हणतोय, देवा तू आलं, डॉक्टर देवा तू करतोस तरी काय हे तरी सांग. तेव्हा डॉक्टर म्हणतोय, माझं हे पहिलंच ऑपरेशन हे सक्सेसफुल झालं तर बरं आहे, नाही तर घालतो हात. मग आता मला सांगा, म्हणजे मला सांगायचा उद्देश एवढाच की बाबा आपल्याला त्या दवाखान्यामध्ये डॉक्टर पण चांगला भेटतोय का नाही ह्याची चिंता आहे. मुळापासून आपल्याला
चिंता आहे. आज दोन माणसं रस्त्याने पळताना दिसतात. एक म्हणजे पोट कमी करण्यासाठी पळतय आणि एक पोट कसं भरण याच्यासाठी पळतय ना. कशासाठी ही धावपळ? फक्त आणि फक्त क्षणिक सुखासाठी करताना. कशासाठी काम धंदे करता? सुखासाठी ना. मग सुख माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुखाची व्याख्या सांगितली. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय ते जे होय तया नाम सुख. तरी सुख तेगा किरटी डावी जेल जदिटी आत्मयाची भेटी जीवाची होय त्याला म्हणतात सुख. तुमची आणि देवाची भेट जेव्हा होते त्याला म्हणतात सुख. ते सुख कधीही कमी होत नाही. ते सुख कधीही कमी होत नाही. पण संसारातलं सुख वाढत जातं कमी होतं, वाढत जातं कमी होतं. कारण का? संसार हा दुःखामुळे सांगितला. संसार दुःखमुळं चहूकडे इंगड विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभुक्षुनी पाठी लागले वडाळ. कोणा मी शरण जाऊ दृष्टी देई निर्मळ. आंधळ दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. संसार हा दुःखामुळे त्याच्यात कधीही कुणाला सुख भेटत. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास. थोडे थोडे सब दुखी पर सुखी राम के दास. परंतु माझे कबीरदास म्हणतात की बाबा रे दुख में सुमिरन सब करे सुख में करे ना कोई. पर जो सुख में सुमिरन करे तो दुःख काय होय. असे कबीरदास आपल्याला सांगतात की बाबा दुःखामध्ये तुम्ही मला बसता त्या देवाला बसता. परंतु जर का सुखामध्ये जर का तुम्ही बसलं तर मी दुःख तुमच्या वाटेला देईल का? म्हणून एकच करायचं. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती तो लक्ष्मीचा जाणत असे. ऍपलीने ऍपल कुठल्याही कोपऱ्यात जाऊन का कुणाला काही बोला केले कर्म झाली त्याची बोग आली उपजले मेले ऐसे किती. देवाला सगळं माहित आहे. तुम्ही जेही काय करता ते देवाला माहित आहे. देवच तुमच्याकडून कर्म घेतो. हसतो पितो खातो बोलतो रडतो चालतो पळतो एकाच गोष्टीमुळं ते म्हणजे देव. विठ्ठल विठ्ठल मग मला सांगा हे शरीर कोणाच्या सत्तेमुळे चाललंय? बैलगाडी चालते, बैलगाडी जाते त्याच्या खाली एक कुत्रा बसलेला असतो. बैलगाडी चालते त्याच्या खाली एक कुत्रा बसलेला असतो. त्या कुत्र्याला वाटतंय की मीच गवे बैलगाडी ओढते. परंतु बैलगाडी कोण ओढत असतं राजा? बोला कोण ओढतं बैलगाडी? बैल का कुत्र? कोण ओढतंय? इथले माणसं राहू द्या. कालच्यांनी बोला. चला जोरात बोलायचं. कीर्तन समजतंय ना? तुमच्या विषयातलाच भागे ना का वेगळा भागे? मग मला सांगा तुम्ही बैलगाडी नेमकं ओढतं कोण? बैल ओढतात का कुत्र ओढतात? आवाज नाही आला जोरात. बैल ओढतात ना. परंतु त्या कुत्र्याला काय वाटतं की मीच बैलगाडी ओढतो. तसं आपलं झालंय राजाओ. आपल्याला वाटतंय की हे देहरूपी गाडी आपणच ओढतोय. परंतु ओढणारा कोण असतं? तो भगवंत आहे. चाले हे शरीर कोणाची असता. चाले हे शरीर कोणाची असते. हरी विना कोण बोलवित
कविता हरिवीन दे कवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन सुकू नका जो तुमचं आपलं शरीर चालवतोय त्याला विसरणं बरोबर आहे का? विसरित तया थोर झाली हानी पचतील खाणी. मग तुम्हाला आपल्याला जो चालवतोय तो तुम्हाला आपल्याला कधी दिसला का? तो कधी दिसेल का? आता मला सांगा, तुमच्या गावामध्ये वारा दिसतो का? त्या जुई गावामध्ये तुम्हाला कधी वारा दिसला का? पाठीमागं दिसला? मग तो नाही का? आहे ना, वार आहे म्हणूनच तर तुम्ही आपण 10-15 लाखाची गाडी आहे त्याला 4 टायर आहे. 4 टायरामधली एकाची तरी हवा निघून गेली तर किंमत आहे का त्या 8-10 लाखाच्या गाडीला? आहे का किंमत? मुळीच नाही. म्हणून वार आहे म्हणून तुम्ही आपण आहे. म्हणून वाराचं भगवान बोले बाबा आहे. महादेव तेच आहे, देव तेच आहे. वारा म्हणजे देव आहे. वारा जर का नसेल तर आपण जगू शकत. ऑक्सिजन लावून बघा मग किती पैसे होते बघा ते दवाखान्यात जाऊ तेव्हा कळतं श्वासाची किंमत. 2 मिनिटं नाक दाबून बसा कसं होतंय पहा. रुपयाला कोणी घेतं का? मग नंतर लांबून बघा ते मग घरी जाऊन आंघोळ्या करते. मग मला सांगा, वारा कधी दिसत नाही पण तो जसा आहे. तिळातलं तेल दिसत नाही, दिसत का? लाकडातला अग्नी दिसत नाही, दुधातलं तूप दिसत नाही, ऊसातली गोडी दिसत. माझे शब्द दिसतात का? शब्द दिसतात पण अनुभव येतो ना, अनुभवायला येतात ना. जर काही एक शिवी दिली, एक शिवी आपल्यावरती परिणाम करते का? 4 चौघात मला बोलल्या, 4 चौघात मला बोलली, मरेपर्यंत तिचं तोंड बघत नाही, तिच्या कीर्तनाला जात नाही, काहीच करत नाही. एक शिवी तुमच्या आपल्यावरती परिणाम करते. साधूंचे शब्द का करू नये? का करू नये? किती पापी म्हणायचं या जीवाला? किती पापी? पूर्वजन्मी पाप केले या बहुविस्तारिले विषय सुख नाशिवंत सीविता तिनी रपवतले. आपलं कसं चाललंय? कीर्तनाला यायचं म्हणून यायचं एक निमित्त आहे. हनुमान जयंती पुण्य होईल. कुठेतरी 2 तास कीर्तन ऐकले, घरी गेलं की जसं आहे तसं इकडून ऐकायचं आणि इकडून सपाट सोडून द्यायचं. काय उपयोग आहे असा? मला सांगा, आपण हनुमान जयंती सगळे मंदिरामध्ये आलो, भगवान हनुमंतरायांची बजरंग बलीची आरती झाली, जन्मोत्सव साजरा झाला, सगळं केलं. नुसतं हनुमान 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 बजरंग बली बली म्हणून पोट भरण. मला तुम्ही सांगा, मी डाळ भात खाते, जर का पोटावर नुसतं चोळलं तर पोट भरल का? पोटावर चोळलं तर भरल? मला खावाच लागल ना, तेव्हा कुठं पोट भरल ना. आत करामत तेव्हा भेटे पंढरीनाथ. तेव्हा देव भेटल, तेव्हा भेटे पंढरीनाथ. आत करामत आपला विषय कुठे होता? वारा दिसत नाही पण तो जसा आहे. तिळातलं तेल वाटून पाहिलं तर तिळातलं तेल आहे. गिरशने केलं तर लाकडातलं अग्नी आहे. मंथन केलं तर दुधातलं तूप. म्हणून दुधावर बोट फिरवलं तर हाताला तूप लागतं का नाही? त्याला काय रीत आहे ना. ऊसाच्या काड्या गोड आहेत म्हणून ऊसाच्या काड्या कोण चहात टाकून पिताना बघितलं का? कुठं घालावं लागतं त्याला? कारखान्यातच न्यावं लागतं ना. तेव्हा त्याची साखर होते. तुम्ही चहा बनवता, कॉफी बनवता ना, तेव्हा पिताना साखरेचा उपयोग करता की नाही करत? मग त्याला काय करावं लागतं? त्याला जशी रीत आहे तसं आपल्या हृदयामध्ये देव आहे हे 100% खरंय. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? सत्संग करावा लागतो. या सत्संगामध्ये यावं लागतं. मग आपल्याला कळतं की आपल्या हृदयात देव आहे. मी सांगत नाही, माझ्या गबडातलं मी सांगितलं तर तुम्ही ऐकणार नाही. ज्याच्या नावावरती लाखों रुपयाची उलाढाल आहे अशी जगाची माऊली 9व्या
अध्यायामध्ये 3 क्रमांकाच्या श्लोक मध्ये 4थ्या क्रमांकाची ओवी सांगतात, ऐसा हृदयामध्ये निराम असता सर्व सुखाचा आराम ही भ्रांत सिगाम विषयावरील. आपल्याला देव का कळत नाही त्याच्या खाली पण ओवी सांगतात, मी देवाच्या परिवारी लोया रुतल्या हती शस्त्रावरी परित्यक्त बैसून उपवास करी का दरिद्री जे. एक व्यक्ती भिकारा आहे, सोन्याच्या पेटीवरती बसलाय आणि भीक मागतोय. मला सांगा, त्यांनी जर खाली सोन्याच्या पेटीवरती जर का खालून जर का बघितलं तर तो राजा झाल्याशिवाय राहणार नाही. पण तो कसा करतो का? सोन्याच्या पेटीवरती बसल्याने भीक मागता राजा, अरे खाली वाकून बघ राजा होशील. खाली वाकून बघतो का? तसं आपलं झालं, देव 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 करतो पण मधी वाकून कधी बघितलं का? जसा बजरंग बलीने छाती फोडून माझ्या रामाला दाखवलं, म्हणजेच काय त्यांच्या हृदयामध्ये राम होते. कारण का? ते तसे निस्सीम भक्त होते म्हणून त्यांच्या हृदयामध्ये राम प्रगटले. आपल्या हृदयामध्ये पण राम आहे. कैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम. 7व्या अध्यायामध्ये सांगतात, तरी मी तव सकळ देवी असे येत विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळस. आता मला तुम्ही सांगा, मला या गावामध्ये जर का यायचं असेल तर आम्हाला मनोहर बाबा यांनी पत्ता सांगितला. आता मनोहर बाबांनी जर दुसरा पत्ता सांगितला असता तर दुसऱ्या जागेवर गेलो असतो, बरोबर ना? पत्ता बरोबर आहे म्हणूनच मी इथं. मग तसं जसा त्यांनी मला राईट पत्ता सांगितला तसं देवाचा पण पत्ता आहे. देवाचा पण पत्ता आहे आणि देवाचा पत्ता म्हणजे एकच आहे की देव आपल्या हृदयात आहे. आणि देवाला सोडून जर का आपण दुसरं करत असेल तर सगळं वाईट. आणि देव जर का जाणून घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी संतांना भजावं लागतं. विठाला विठाला माझ्या जनाबाईने त्या पांडुरंगाला चोरलं. दरीला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दोर, गळा बांधोनिया दोर. ओ धरीला पंढरीचा दोर, धरीला पंढरीचा दोर, धरीला पंढरीचा दोर. कुठं खाना केला? हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कोंडीला दरीला पंढरीचा चोर. मग मला सांगा ताईनं, मला एवढं सांगा, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय बदल आहे? त्यांना 4 पाय 4 हात असतला प्रकार आहे का? त्या पण आपल्यासारखेच होत्या ना. मग त्यांनी काय केलं? आपण पण परमार्थ करतोय पण आपण देवाकडून काय ठेवतो? अपेक्षा ठेवतोय त्याच्याकडून. जे आपल्याला मागायचं आपल्याला ते आपण मागत. कधी देवासाठी मागून बघितलं का? कधी देवासाठी तुम्ही मागितलं का मनापासून? जसं स्वतःसाठी मनापासून मागतात तसं देवासाठी कधी मागितलं का? तुकाराम महाराज देवाला फक्त एकच दान मागतात, मागणे ते एक तुझ प्रति आहे, देशील तरी पाय पांडुरंग. अरे देशील तरी पाय पांडुरंग. या संतांची निरवी हेची मज देई आणि तुझे काही न मागो देवा, आणि तुझ काही न मागो देवा. तुका म्हणे आता उतार तू होई मज ठेवी पायी संतांची. मज ठेवी पायी संतांची. हेची दान दे ग देवा तुझा विसर न व्हावा. हे तुकाराम महाराजांनी देवाला मागणी केली. मग आपण देवाला असं मागतो का? आपल्याला ते तर सुचतच नाही. नुसतं संसार ह्याचं बरं उदे, पोराचं बरं उदे, असं उदे ना तसं उदे, होत तर काय नाही पण मागायचं नुसतं 10 रुपये
बघायचं. विठाला आपला विषय इथे चालू होता की जनाबाईने निर्वून असा भगवंत चोरता आला जनाबाईला. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय बदल नाहीये, परंतु त्या कशी भक्ती करत होत्या, कशा त्या नामदेव महाराजांना शरण गेल्या होत्या. नाम याची जणी सांगे भक्ती करा अंत रंगे. मग तशी आपण भक्ती करतोय का? नाही. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी 14व्या अध्यायामध्ये 26 नंबरच्या श्लोक मध्ये भक्ती सांगावी. तरी व्याभिचार रहित चित्ते भक्ती योगे माते सेवितो गुणाते जापळू शके तरी कोण मी कैसी भक्ती. अव्याभिचार काय व्यक्ती हे आगवेची निवृत्ती होवावी लागे तरी पार्था पर्येसा मी तव येत ऐसा. रत्न किळावो जैसा रत्नची तो काद्रवपणाची नीर अवकाशाची अंबर गोडी त्याची साखर आन नाही. ही मजे आकर्षिले त्याची हिमवंत जीवी झाले नाना दूध मुराले तरी त्याची दही. खाली काय म्हणतात, फोका तरंगुलानो परी सिंधू नाही बिन्नू तैसा ईश्वर आणि मी अनु वेगळा नोहीची. मला सांगा, तुम्ही समुद्रावाली लोक आहेत, मासली मच्छी खाणारी पकडणारी लोक आहेत. मला सांगा, समुद्र पाणी आणि पाण्यावरची लाट वेगळी आहे का? पाणी आणि पाण्यावरची लाट तुमच्याकडं वेगळी आहे का? आहे वेगळी नाही. तसा धनंजया अर्जुन भगवंत सांगतात त्या अर्जुन धनंजया त्या एक प्रकारे एक भावाने मला शरणीय जैसा सैंधव चरवा सिंधू माझी पांडवा विरलया विरवा हेही टाके. मला सांगा, समुद्रामध्ये मिठाचा खडा पडला की काय होत? काय होतं? विरतो ना का परत तो खडा बनतो का? तो जसा एक रूपात विराजमान होऊन जातो परत त्याचा खडा बनत नाही. तसं आपण परमार्थ करताय ना, तर आपल्याला विरायचं, त्या परमार्थामध्ये विरायचं. आणि एकदा जर का परमार्थामध्ये विरलात ना की परत तो कधीच त्या खडा बनत नाही. बनतो का? मग माणसाला कुठल्याच गोष्टीची अपेक्षा राहत नाही. काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि अहंकार हे विकार नाहीसे होतात. परंतु कधी होतात? आपण जेव्हा भक्ती करू तेव्हा. जो माझा होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म आणि मरण या लागी शरणागत शरण नीचे. त्याच्या आधीची एक ओवी अशी की काय घटाचे निनाशे गगने गगन प्रवेशे मज शरण येणे तैसे ऐक्य तरी. आता या ओळीचा अर्थ काय? गट मटक मटक हे कुठं जरी फुटलं, घट हा कुठं जरी फुटू द्या, त्याच्यामध्ये जी पोकळी आहे त्याच्यामधला जो अवकाश आहे तो आकाशाला जाऊन लावावा लागतो का? नाही. तो क्षणात विराजमान होतो. कसा होतो? क्षणात. टाइम लागतो का? तसा धनंजय एक भावाने तू मला शरणय तू मन हे मीची कर माझ्या भजनावरती प्रेम धर मग सर्वत्र मी दिसल्याशिवाय राहणार नाही. तू मन हे मीची करी माझ्या भजनी प्रेम धरी मग सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आता मला सांगा, आपल्याला प्रत्येक गोष्टीची एक आवड असते. माणसाला काय असते? प्रत्येक गोष्टीची एक आवड असते. आता तुम्ही भजनी मंडळी म्हणलं, तुम्हाला भजनाची काय आवड? म्हणूनच तुम्ही सवड काढून आले ना कीर्तनाला. मग मला इथे सांगायचा उद्देश म्हणजे एवढाच आहे की ज्याला आवड आहे त्यालाच सवड आहे. आणि ज्याला भगवंताची आवड आहे त्यांनी चिंता करायची. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी. मग एकदा जर का भगवंताची ओळख झाली, भगवंत हा कधी दिसत नाही, हा कधी दिसणार नाही. जसा वारा दिसत नाही तसा भगवंत हा कधी दिसत नाही, पण त्याला अनुभवता येतं. त्याला अनुभवता येतं. रूप नाही त्याची ठेविले नाव लटिकाची भ्रम वाढविला. माई बाप मी म्हणत नाही ते देवरामध्ये, त्या मंदिरामध्ये देव नाही. त्या मंदिरामध्ये देव आहे, परंतु तो त्याच्या पुरता नसून विश्वव्यापक आहे. देव नाही अशी सुईचं टोक रवेल एवढीशी सुद्धा जागा रिकामी नाही की जिथं देव. आता मला सांगा, तुम्ही भजनी म्हणता, तुम्हाला हरिपाठ पाठ
हरिपाठात काय सांगितलं? भरला गण दाट हरी दिसे, भरला गण दाट हरी दिसे, ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ, भरला गण दाट हरी दिसे, भरला गण दाट हरी दिसे, भरला गण दाट हरी दिसे, भरला गण दाट हरी दिसे. मग मला सांगा, हरी मी सांगितलं का विश्वव्यापक आहे म्हणून? भरला घनदाट, भरला घनदाट म्हणजे सुईचं टोकर एवढीशी सुद्धा जागा रिकामी नाही की जिथं देव नाही. मी म्हणत नाही. हरिपाठ सांगतो ना, कुणाचा हरिपाठ आहे? ज्ञानेश्वर महाराजांचाच आहे ना. तुम्ही बोलता ना हरिपाठ, रोज 4 टाइम बोलता ना, खालून वरून सगळा पाठ आहे, पण हरिपाठ सपाट आहे सगळा. फक्त वाचायचा आणि सोडून द्यायचा. एक तरी ओवी अनुभवावी, अनुभवाला त्या गोष्टीचा. उगं करायचं म्हणून करायचं झालं. भरला गण दाट हरी दिसे. अहो देवासाठी कुठं जावं लागत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगते, देवासाठी काहीच करावं लागत नाही. आंघोळ करावं लागत नाही, देवपूजा करावं लागत नाही, काहीच करावं लागत नाही. देवपूजा कधीपर्यंत करायची? जवळवरी अर्जुना तो बोधू भेटे ना म्हणा, तववरी साधना बजावे लागेल. जोपर्यंत त्या जीवाला नामाची ओळख होत नाही, देव भेटत नाही, तोपर्यंत देवपूजा करा मी म्हणत नाही. ते काय आहे? ते पुण्य आहे फक्त. काय भेटत? महाराज मी 1 तास देवपूजा करतो. अरे काय करतो? पुण्य होईल. काय होईल? मी काय म्हणते? पुण्य होईल. आपण काय म्हणतो? रामकृष्ण हरी भजन करतो, जप करतो. त्यांनी काय होणार आहे माई बापा? पुण्य होणार, पुण्य होणार आहे. मग पुण्य जर का एकदा संपलं तर खाली यावं लागतं. स्वर्ग पुण्यात्मके पापी यायजे, पापात्मके पापे निका जाईजे, मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य केव्हा होईल? त्याने उद्धार होत नाही, पुण्य होत. मग उद्धार कशात आहे? तर त्या नामात आहे. जे माझ्या हनुमंतरायाने जपलं, जे हनुमंतरायाने जपलं, माझ्या रामाने जपलं, जपलं ना, माझ्या कृष्णांनी जपलं, ते नाम जर का घेतलं तर माणसाचा उद्धार होतो. परंतु ते नाम आपल्याला कसं भेटेल? संतांच्या मार्फत ते नाम भेटतं. आता आपण परमार्थ सगळेजण करतोय, परमार्थ तर सगळेजण करतोय, पण गुरु केला का? गुरु केला? ज्यांनी गुरु केला त्यांचं भाग्य. कारण का? या जंगलामध्ये आपण जो प्रवास करतोय त्या प्रवासामध्ये गुरु हा पाहिजे. बडा भिकट यमघाट, अरे गुरुवीन कोण बतले वाट. दाखवणारे का वाट कुणी? आपण जेव्हा लहान होतो तेव्हा म्हणजे आपली आई होती आपल्याला वाट दाखवायला. पण जसे जसे आपण मोठे होत गेलो, आपला हात सगळ्यांनी सोडला, मग तिथं गुरुच असतो जो आपला हात पकडतो. देव जर का असा निर्गुण असा परब्रह्म जर का प्राप्त करायचा असेल तर एकच मार्ग म्हणजे गुरु. कारण देवापेक्षाही जास्त महत्व गुरुला दिलं. देवापेक्षाही महत्व जास्त कुणाला दिलं? गुरुला दिलं. गुरु शब्दाचा अर्थ काय? गु म्हणजे गुप्त आणि रू म्हणजे रूप. साधकाला आत्माचं गुप्त रूप दाखवून देतो तो म्हणजे गुरु. आता मला सांगा, या बाजारामध्ये बरेच गुरु झाले. टिळा टोपी माळ, देवाचे गबाळ, वागवी ओंगळ पोटासाठी, तया गुरुमार्ग टेकी, जयाचा सुग्रवादी, तरी तयाचा मंत्र शिके येरून गे, हातभर गाडीत बसायला गाडी, याला शरण जातो. जिथं चमत्कार आहे तिथंच नमस्कार करतो, नाही तर करत मोडन पण वाकत नाही म्हणतो. जिथं चमत्कार आहे तिथंच आपण नमस्कार करतो. परंतु
आणि बरेच लोक या भूतलावरती जन्माला आले, पण कशाकरिता आले? पोटासाठी संत, पोटासाठी संत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, पोटासाठी संत झाले कलित बहुत. पण बहुत अवघड आहे खरे संत भेटी, तरी जग जेटी करुणा केली. खऱ्या संतांची भेट होण्याकरिता भाग्य लागतं, भाग्य. तुम्ही आपण इथं बसलोत ना, तुम्ही आलात ना, या जुई गावामध्ये किती लोक आहेत, पण भाग्याचे येणारेच भाग्याचे. भाग्याचं तर पावे येते, अभाग्याला कळू शकत नाही. जन्मोजन्मांतरीचं पुण्य लागतं ते नाम मुखामध्ये येण्याकरिता. जन्मोजन्मीची असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जीवग्री येई श्रीरामाचे. नाम मुखामध्ये येण्याकरिता सहस्त्र जन्म घ्यावे लागतात, सहस्त्र जन्म घ्यावे लागतात. आणि ते जन्म जर का घेतले तरच नाम मुखामध्ये येतं, नाही तर येत. त्याच्यासाठी भाग्य लागतं. विठाला विठाला पण त्या भाग्यासाठी पहिला आपल्याला देव भेटला पाहिजे. त्या विठ्ठलाला, त्या देवाला आपण भजलं पाहिजे. आणि त्या देवाला जर का भजला नाही तर तुमचा जन्म हा वायाला जातो. मी म्हणत नाही, तुकाराम महाराज अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. तुम्हासे भजारे विठ्ठला, सांगतो 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 नाहीतरी गेला जन्म वाया, किंवा नाहीतरी गेला जन्म वाया. मला तुम्ही सांगा, आपण आता विठ्ठलाला भजलं, आपण विठ्ठलाला भजलं म्हणजे आपला जन्म काय झाला? सफल झाला. आता जन्म येणे नाही, आता येणे नाही आणि फणी पण नाही, आता जायचं नाही यायचं नाही. आता जो जन्म, आता पुढं आपल्याला जन्म नाही. ज्यांनी विठ्ठलाला भजला आता त्याला पुढं जन्म नाही, पण ज्यांनी भजलं तरच बरं का, नाही तर नाही. मग विठ्ठलाला भजून नेमकं करायचं म्हणून तर विठ्ठल 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 करायचं का? काही मी उद्धार पावेल, उद्धार होईल तरी उद्धार नाही होणार, पुण्य होईल. काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसी चिंता करी सर्व काळ, रात्रंदिवस हिची तळमळ संतांना होती, आपल्याला नाही. कुणाचा उद्धार झाला काही ना झाला काय, यांचा उद्धार झाला काही ना झाला काय, आम्हाला काय घेणे. माईबाप सांगणारा चुकीचा आहे, खाली बसणारे सोन्याहून पिवळे. सांगणारा बावळट आहे. मी म्हटले देवाला बसू नका, तुम्ही बसणारच नाही. बरोबर आहे का नाही? सांगणारा बावळट आहे, ऐकणारा समज सोन्याहून पिवळा आहे. नीट सांगा, जे द्यायचंय ते द्या. 2 तासात आपण काय देतो? दुसरे कीर्तनकार मला सांगा तुम्ही, आतापर्यंत तुम्ही हसून हसून पोट दुखून घरी गेले
तुम्ही कीर्तनामध्ये हसणं हे काही वाईट गोष्टी नाही, पण नुसतंच हसायचं हे वाईट. देवाचं सांगायचंच नाही, नुसतं हसायनं खिदळणं ते तिकडं बाहेर, तिकडं नाही. कीर्तन म्हणजे परमार्थ नाहीये, प्रवचन म्हणजे परमार्थ नाहीये, भजन कीर्तन म्हणजे परमार्थ नाहीये, नुसतं टाळ कुटणं म्हणजे परमार्थ नाहीये. मग परमार्थ नेमकं आहे तरी काय? कीर्तन प्रवचन ही फक्त दवंडी आहे. कीर्तन म्हणजे काय? तर कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले, यमदमावकडा आणली तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची कुंडली रहाटी आगवी, यमू मने काय यमावे, दमू मने कवनाते दमावे, तीर्थ मनती काय खावे, दोष उखदासी नाही. माणसाचा अंग जेव्हा हरिरूप होतं, विठ्ठल 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 विठ्ठल, त्या विठ्ठलाचं नाम, नाव वेगळं बरं, नाम म्हणले मी, नाम नाम नलाकन नाम मगर मचका म, नाम नाव नाही, नाम. त्या विठ्ठलाचं नाम जपलं रे जपलं तर माणसाचं जीवन काया बदलते, पलटतं माणसाचं जीवन. परमार्थ जर का केला ना तर माणूस कुठल्या कुठं जातो. पण त्या सुखासाठी आपल्याला परमार्थ करायचं नाही बाबा. आयुष्य चांगलं होतं, धन संपत्ती मिळती, परमार्थ केला म्हणून करू नका. देव भेटल म्हणून परमार्थ करा, देव कसा प्राप्त होईल त्याच्यासाठी परमार्थ करा. आपण मस्त परमार्थ करतोय, गळ्यात तुळशीची माळ आहे, लहानपणापासून माळ आहे, अरे उपयोग काय? नामच नाही तुला. सगळ्या गोष्टीचा ज्ञान आहे जीवाला, पोट कसा भरल याचं पण ज्ञान आहे, व्यापारातलं ज्ञान आहे, प्रॉफिट कुठं लॉस कुठं, सगळ्या गोष्टीचं ज्ञान. देवाचं ज्ञान आहे? देवाचं ज्ञान म्हणजे नामाचं ज्ञान आहे का? नाम म्हणजे काय? राम हे या देहाला ठेवलं गेलेलं नाव, हे काय नाव आहे? कृष्ण हे या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे. गोविंद हे या देहाला ठेवलं गेलेलं नाव आहे. हे काय नाव आहे? माझ्या आई वडिलांनी माझं नाव साक्षी ठेवलं. साक्षीला जर का आवाज दिला तर ती ओ देऊन उठत, त्याला म्हणतात काय तुमच्या भाषेत? ना. उपजल्या बालकासी नाव नाही तयापासी, ठेविल्या नाविसी ओ देत उठे. मग नाम म्हणजे काय? नाम म्हणजे काय? जे सर्व संतांनी जपलं, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार निवडणी काढिले, ते हे श्री हरीचे नाम, सर्व पातका करी भस्म, सार 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 विठोबा नाम तुझे सार. मग कुठलं सार? ते सार भेटलं का कधी? भेटलं नाही, भेटलं. ते नाम म्हणजे सर्व मंत्रांचा तो राजा आहे. नाम म्हणजे परब्रह्म आहे. नाम म्हणजे एक देवाजवळ जाण्याचं प्रतीक आहे. नाम म्हणजे स्वयं परब्रह्म आहे. परमार्थ ते एक जे दिसतंय, परमार्थ म्हणजे एक वस्तू असते आणि ती जया दिसे एका ज्ञानास्तव, आणि ते ज्ञान म्हणजे नाम आहे. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया बजावे सर्वस्वीसी. आणि ते ज्ञान भेटण्यासाठी म्हणजेच नाम भेटण्यासाठी संतांना शरण जावं लागतं. तेव्हा ते ज्ञान म्हणजे नाम मुखामध्ये येतं. ते नाम म्हणजे ते अनादी आहे, निष्कंप आहे, त्याचा उगम झालेला आहे, ते कुठून आलेलं आहे, जे भगवान शंकरांनी जपलं. भगवान बोले बाबा, कधी बघितलं असेल तर ध्यानस्थ असतं. देवाचं देव आहे तो, देवाचे देव आहेत ना ते. काय त्यांना कुणाचं भजन करण्याची आहे का काय? भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. मग मला सांगा, नुसतं विष्णू विष्णू, नुसतं शिव 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 म्हणून ते त्यांचं भागवत होते का? नाम घेणं म्हणजे काय? नाम होतं त्यांच्या जवळ, काना उपकार वेलांटी न मोडता त्यांनी ते नाम माझ्या माता पार्वतीला दिलं. माझ्या माता पार्वती एक भगवान शंकरांना प्रश्न विचारतात, काय तुम्ही भजन कोणाचं करता? एवढा वेळ 24 तास जपता कुणाला? देवाचं देव आहे ना तुम्ही, जपता कुणाला? तेव्हा माझ्या माता पार्वतीला बोध झाला, शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेन कैते श्री त्रिपुरारे. माता पार्वतीला बोध झाला. 3.5 तास त्या अवस्थेमध्ये होत्या. कंठी प्रेम दाटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर
पार्वतीची अवस्था झाली. मुख हलेना कंठा हलेना जीवा स्मरेना राम. राम हमारा भजन करे हम बैठे राम. नाम 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 म्हणजे एकच नाम आहे ते अनादि परब्रह्म जे जगदादि विश्राम धाम. तयाचे एक नाम त्रिधा पयसे ते केर नामा जाती. पर या विद्या वर्गाची राती माझी ओळखावया श्रुती खून केली. ते नाम परब्रह्म त्याला जर का प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी एक मार्ग आणि ते म्हणजे गुरु. देव जर का भेटायचा असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? संतांना शरण जावं लागतं. आणि त्याच विठ्ठलाचं आता काय करायचंय आपल्याला? भजन करायचं. म्हणून सगळ्यांनी हात वरती करायचे. ज्याला ज्याला हात येते वरती करीन, ज्याला नाही ते ठेवीन खाली. चला करावर, सगळ्यांनी वर करायचं. चला करावर केल्यावर पायरीवरती बसलेले सगळे हात वरती करायचं. दुखू द्या ना, दुखला तर देवासाठी तेवढं न बघा. अरे करावर ताट करा. केले का वर? चला आता काय करायचं? हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. विडोबा रखुमाई
जय, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सद्गुरु सच्चिदानंद अमृते दादा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, जय बजरंगबली की। सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म माया, करिता बरोबरी दुरावसी गुरी, भवाची पुरी वाहवसे, काही ना लगे एक भावाची करण, काही ना लगे एक भावाची करण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी गुरी, भवाची पुरी वाहवसे, विठ्ठला 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 सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठल, आपण विठ्ठलाला बसलं आपला जन्म मरणाचा फेरा बाद झाला, जन्म मरणाचा फेरा बाद झाला, पण करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसे, आपण बरोबरी करतो, कशाची बरोबरी करतो, संसाराची बरोबरी करतो, आणि संसाराची बरोबरी करतो म्हणूनच आपला आणि देवाचा संबंध तुटला जातो। म्हणजे काय होतं, देवात आणि आपल्यात काय होतं, देव तिकडं आपण इकडं, देव तिकडं आपण इकडं, पण देव असतो कुठं, मृगनाभी कस्तुरी बसते, मृग पटकत जंगल जाय, पर सबके हृदय में राम है, लेकिन मूर्ख न समजाय, तसं आपलं झालंय, देव 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 करतो, पण देव आजपर्यंत भेटला नाही। तसंच मी केलं राजा हो, मी देव देव केला, पण मुळीच देव भेटला नाही। देव भेटला का मला, नाही भेटला। सद्गुरु संत श्रीपाद रामदास बाबा अमृताच्या जीवनामध्ये आले तेव्हा कळालं, काशी केली मथुरा केली केली द्वारक, काशी केली मथुरा केली केली द्वारक, संत नाही या जगामध्ये श्रीपाद बाबा सारखा, संत नाही या जगामध्ये अमृते दादा सारखा। हे साधू संतांचा सर्कल माझ्या पण जीवनामध्ये आला नसता तर मी कुठं पडले असते, कुठल्या चिखलात लोळले असते मला माहित नव्हतं। संतांचा सर्कल लाभला, संतांनी सांगितलं, बाबड्या तू ज्याच्यासाठी धावपळ करतेस तो तुझ्यामध्ये, तू ज्याच्यासाठी धावपळ करतेस ते तुझ्यामध्ये आहे, पण त्याला जाणून घ्यायचं असेल तर शरण जावं लागतं। गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य से कुछ न मांगे, पर शिष्य भी तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले। अशा आहेत नाही बाजारामध्ये, बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेटी करुणा केली। म्हणून जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे की परमार्थ करताय ना, गळ्यात तुळशीची माळ आहे ना, एवढंच करा। जाणत्याच्या जीवनामध्ये सद्गुरू करा, त्यांच्याकडून नामतत्व घ्या, नामतत्व झालं रे झालं की तिथं माणसाला अवस्था प्राप्त होते। अवस्था म्हणजे देवाचा आलेला अनुभव। मला सांगा, तुम्ही स्वयंपाक करता भाजी करता तुम्ही काय करता, पहिला कांदा कापता, कांदा कापल्यावरती अनुभव काय येतो, डोळ्यात पाणी येतं ना, मग हा काय कांदा कापल्याचा आलेला अनुभव आहे। मिरची खाल्ली तिखट लागते का, खाल्ली आधी पण तिखटच होती, आता पण तिखटच आहे आणि पुढे तिखट, मग मिरची खाल्ल्याचा अनुभव आहे। मदिरा पिली, 2 दबडीची दारू पिली तर रस्ता पुरत नाही चालायला, पुरतो का, आता ज्यांनी पिली त्यालाच नाही, त्यालाच अनुभव आहे ना, बरोबर आहे का नाही। मग तसं हरिनामाची नशा करून बघा, तुमचं जीवन उजळेल। मुझो मोले मदिरा खाय, मदिरा नंदनाची गाय, जेणे ब्रह्मरस सिविला तो किविरा यावरला। म्हणजेच काय तर आपल्याला अनुभव येतो, अनुभव म्हणजे अवस्था आहे। एकदा जर का माणसाला अवस्था प्राप्त झाली की वैराग्य वाढतं, आणि वैराग्याने सुख हे घडोघडी वाढेल। तुम्हाला सुख पाहिजे ना, मग या देवाच्या दारात सुख, संसाराच्या दारात सुख नाही, देवाच्या दारात सुख आहे। म्हणून देवाजवळ या, एकटं वाटत असाल देवाजवळ या, काही असाल देवाजवळ या। फक्त दुःख असेल तेव्हा देवाजवळ येऊ नका, सुख असेल तेव्हा पण देवाजवळ या। देवाला आठवा, आठवीन पाय नवस फक्त फेडा म्हणजे झालं। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
काहीच लागत नाही, तुमच्याकडून तो काहीच मागत नाही. एक क्षणाची देखील अपेक्षा देव आपल्याकडून ठेवत नाही हो. देवाला फक्त भाव द्या. देव तुमचा भाव का भूका हूं मैं बस. मी फक्त तुमच्याकडून 5 मिनिटं घेणार आहे, लक्ष द्या. भाव का भूका हूं मैं बस. अरे भाव ही एक सार है, भाव से मुझे भजे जो भव से बेड़ा पार है. भाव भी न कुछ भी दे तो वे मैं कभी लेता नहीं. अरे देव सांगतोय, देव भाव भी न कुछ भी दे तो वे मैं कभी लेता नहीं. भाव से एक फूल भी दे तो वे मुझे स्वीकार है. भाव का भूका हूं मैं बस. देव भावाचा आहे, त्याला भाव द्या. हरिपाठ करताना भाव बळ्याकडे येरविनाकडे करताई आवळे. तैसा हरी आवळा हा हातावरती ठेवला, तो कुठूनही वरा तो जसा सारताय तसा एक भावाने देवाला शरण या. देवाला जर का तुम्ही शरण गेलात तर देव तुमच्या अभंगाचं 3रं चरण. काही ना लागे को भावाचे कारण, 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 काही ना लागे को भावाचे
भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. माईबाप आपला वेळ संपून 10 मिनिटं पुढं झाली. बघा आपला अभंग होता, सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्ममाया, करिता बरोबरी दुरावस्थी दुरी, भावाची पुरी वाहवसे. काही न लगे एक फक्त भावच कारण आहे. भावाची कारणाने तुका म्हणे आन विठोबाची. तुकाराम महाराज शपथ घेऊन सांगतात की बाबा देवाला भाव द्या, विठ्ठलाला भजा, नाही तर जन्म व्हायला गेल्याशिवाय नाही. हा अभंग कुणाचा होता? तुकाराम महाराजांचा होता. बघा आतापर्यंत इथं मी जे काही बोलले, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृतदादा या सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने बोलले. व जे काही उलट बोलले असत तर माझा बुद्धीचा दोष समजून तुमची लेख म्हणून तुमच्या पदरात घ्या. मालक बापाची ताटेरी घे आणि बापा त्याची जेवू लागे की तू संतोषिनी वेगी मुखाची ओढवी. मी इथं बोलणारे कोणीच नव्हते, मुखातून बोलून घेणारे माझे सद्गुरूच होते. बघा आज श्री हनुमान मंदिर जुई आगरी समाज श्री हनुमान जन्मोत्सव पालखी सोहळा 2025 आणि या सोहळ्यामध्ये आपली ही कीर्तनाची सेवा, मला ही सेवा ज्यांनी दिली ते आपलं समस्त ग्रामस्थ मंडळ जुई गाव व तसंच आपल्याला फोन करून ज्यांनी आयोजित केलं ते आपले मनोहर बाबा भोटी असतील. ह्यांनी सेवा दिली म्हणून मी त्यांची मनापासून आभारी आहे. व तसंच आपल्या सेवेला उपस्थित आपले आजीवलीहून आलेले आपले भजनी मंडळ गाव देवी भजनी मंडळ, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. एकदा जोरात टाळ्या. जोरात म्हणली मी, हळू नाही म्हणले. बरं स्वतःसाठी वाजवा. अरे कमी वाजवली म्हणते. माईबाप या मंडळाने खूप सुंदर अशा प्रकारे साथ दिली म्हणून तुमच्या सर्व मंडळाचे माझे मनापासून धन्यवाद. आपले पकवाजवाला दादा असेल त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा एकदा. दादा खूप सुंदर अशा प्रकारे तुम्ही साथ दिली म्हणून तुमचे आभार. सर्व मंडळींनी हा खूप सुंदर अशा प्रकारे साथ दिली. आपल्या विनयवाले ताई आहेत, विना 2 तास घेऊन उभा राहिलात म्हणून तुमचे देखील आभार. बघा सगळ्यात मोठे धन्यवाद द्यावे ते तुम्ही खाली बसलेले मंडळी. एवढे खाली बसलात 2 तास बसलात म्हणून तुमचे आभार. आम्ही आमच्यात, तुम्ही जर नसते तर आम्ही आमच्यात काय कीर्तन केले, भजनी मंडळानं आम्ही कीर्तन केले नसते. म्हणून तुम्ही आहात म्हणून मी आहे. झालेली सेवा भगवान बजरंग बलीच्या चरणी, माझ्या आई वडिलांच्या चरणी आणि माझ्या सद्गुरूंच्या चरणी